म्हणजे दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींनी लग्न करणं, याला लव्ह जिहाद म्हणायचं का, याबद्दल खूप चर्चा केली जाते आणि उदाहरणं प्रस्तुत केली जातात की नंबर ऑफ कपल्स दाखवले जातात, 5-6 कपल, मग ते बॉलिवूडचे असतील किंवा कोणतेही असतील, की त्यांचं खूप छान समजा संसार सुरू आहे, त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचं रिलेशनशिप खूप छान सुरू आहे. हे उदाहरण दाखवून लव्ह जिहादची प्रकरणं झाकायचा प्रयत्न केला जातो. जेव्हा जेव्हा लव्ह जिहादचं प्रकरण एखादं पुढे येतं तेव्हा हमखास अशा प्रकारचं नॅरेटिव्ह पसरवलं जातं की बघा, हे पण तर हिंदू मुस्लिम कपल आहेत, पण यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे. तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगात कोणत्या तरी दोन लोकांचं लग्न छान चालते, याचा अर्थ जगात कोणाचाच डिवोर्स होत नाही आहे असा निष्कर्ष काढता येत नसतो. त्यामुळे 2, 3, 4, 5, 10, 15 प्रकरणं इंटरफेथ मॅरेजेसची सक्सेसफुल असतील, यावरून आपण सरसकट सगळे लव्ह जिहादच्या केसेस चुकीच्या आहेत असं म्हणू शकत नाही. प्रत्येक केस